नमस्कार मित्रांनो, प्रश्न आहे एका कोनाच्या कुटी कोनाचे माप 35 अंश आहे तर त्या कोनाच्या पूरक कोनाचे माप किती? पर्याय 120, पर्याय बी 135, पर्याय सी 125 आणि पर्याय डी 145. तर यापैकी बरोबर उत्तर काय? तर बघा, जेव्हापासून IBPS आणि TCSनी परीक्षा घ्यायला लागल्या त्यापासून गणितामध्ये भूमितीवर आधारित बरेचसे प्रश्न विचारायला लागलेले आहेत आणि अशा प्रकारचे प्रश्न सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेला असतो. आणि हा प्रश्न बघा हा प्रश्न TET मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर कसे काढायचे? तर या व्हिडिओमध्ये आपण कोटी कोन व पूरक कोन याविषयीची माहिती बघणार आहोत. आपल्याला परीक्षेमध्ये कोटी कोन आणि पूरक कोनावर कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारला तर अगदी कमी वेळेमध्ये कशा प्रकारे त्या प्रश्नाचे उत्तर काढू शकतो. सर्वप्रथम आपण कोटी कोन आणि पूरक कोन म्हणजे काय हे समजून घेऊ. कोटी कोन म्हणजे काय? तर ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्या दोन कोनांना परस्परांचे कोटी कोन असे म्हणतात. बघा, दोन कोनांच्या मापांची बेरीज किती असायला पाहिजे? 90 अंश असेल तर त्या दोन कोनांना परस्परांचे कोटी कोन असे म्हणत असतात. तर कोटी कोन आपल्याला समजला असेल. बघा, ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असेल त्या कोनांना परस्परांचे कोटी कोन म्हणतात. आणि पूरक कोन म्हणजे काय? तर ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोनांना परस्परांचे पूरक कोन म्हणतात. दोन कोनांच्या मापांची बेरीज किती? 180 अंश असते, त्यांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात. परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात. तर बघा, कोटी कोन आणि पूरक कोन या दोन कोनांमधील फरक आपल्याला समजलेला असेल. दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असेल तर त्यांना आपण कोटी कोन म्हणतो आणि दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल तर त्या दोन कोनांना परस्परांचे पूरक कोन म्हणतो. बघा, या उदाहरणामध्ये आपल्याला एक कोन दिला आहे आणि त्या कोनाच्या कोटी कोनाचे माप किती आहे? 35 अंश आहे. किती आहे? 35 अंश आहे. तर बघा, आपल्याला काय म्हटलं आहे? एक कोन आहे. तर मग समजा आपण तो कोन जर x घेतला तर x अधिक 35 बरोबर किती अंश होईल? 90 अंश. कारण ते कोटी कोन असल्यामुळे दोन कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 90 अंश असते. मग आपल्याला x चे माप काढायचे. या 35ला तिकडे नेलं, डाव्या बाजूला हा बेरजेमध्ये आहे, उजवीकडे गेल्यावर काय तो वजाबाकीमध्ये होईल. म्हणून x बरोबर 90 वजा 35. मग 90 वजा 35 केला x बरोबर किती येईल? 55. म्हणजे त्या कोनाचे माप किती आहे? 55 अंश आहे. परंतु एका कोनाच्या कोटी कोनाचे माप 35 अंश आहे तर त्या कोनाच्या पूरक कोनाचे माप म्हणजे या 55 अंशच्या पूरक कोनाचे माप काढायचे आहेत. बघा, आपल्याला कोटी कोन मिळाला, आता आपल्याला पूरक कोन काढायचा आहे. मग पूरक कोन काढण्यासाठी काय म्हटलं आपल्याला? पूरक कोन म्हणजे काय? तर दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल तर त्या दोन कोनांना आपण काय म्हणत असतो? परस्परांचे पूरक कोन म्हणत असतो. मग इथं बघा, आपल्याला इथं x या कोनाचे समजा आपण x कोन घेतलं आणि दुसरा कोन घेतलं y, x अधिक y बरोबर किती? 180 अंश. आपल्याला x कोनाचे माप माहीत आहे 55 अंश, आपल्याला y कोनाचे माप काढायचे आहे. मग 180 या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश होते. 55ला आपण उजवीकडे नेऊ, चिन्ह बदलणार, इकडे धन आहे, उजवीकडे गेल्यावर ऋण होईल. मग y बरोबर 180 वजा 55. 180 मधून 55 गेल्यास y बरोबर किती राहते? तर 180 वजा 55 केल्यास y बरोबर काय असणार? तर y बरोबर 125. किती होणार? 125. म्हणजे पर्याय सी हा आपला बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारचा प्रश्न बघा, हा प्रश्न बघा आपण इथे सोडवले. आपल्याला बघा, अशा प्रकारे सोडवण्यासाठी आपल्याला पुष्कळ वेळ लागला असेल, पण एकदा का आपल्याला प्रॅक्टिस झाली तर अगदी 1 मिनिटाच्यात आपण हा प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. बघा, प्रश्न का विचारला ते अगोदर समजून घेणे फार महत्त्वाचं आहे. इथं एका कोनाच्या कोटी कोनाचे माप 35 अंश आहे तर त्या कोनाचे पूरक कोनाचे माप विचारलं आहे. जर कधी पूरक कोनाचे त्या कोनाचे माप काढा म्हटले असते तर त्या कोनाचे माप किती आले असते? 55 अंश. परंतु आपल्याला त्या कोनाचे माप न काढता पूरक कोनाचे माप काढा म्हटलं. कधी मग कोनाचे माप दिले असतील त्याच्या कोटी कोनाचे माप काढा म्हटले तर तसे पण आपल्याला काढता येते. फक्त लक्षात काय ठेवायचे आहे? कोटी कोन आणि पूरक कोन. तर बघा, ज्या दोन कोनाच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्यांना परस्परांचे कोटी कोन म्हणतात आणि ज्या दोन कोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्यांना परस्परांचे पूरक कोन असे म्हणतात. हे आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचे उत्तर काढू शकतो. त्यानंतरचा प्रश्न बघा, एका कोनाच्या कोटी कोनाचे माप 45 अंश असून त्याच्या पूरक कोनाचे माप 135 अंश आहे तर त्या कोनाचे माप किती? पर्याय 180, पर्याय बी 45 अंश, पर्याय सी 90 अंश आणि पर्याय डी 40 अंश. तर यापैकी बरोबर उत्तर काय? तर या प्रश्नामध्ये बघा, आपल्याला
कोटी कोणाचे माप 45 अंश दिलेले आहे आणि त्याच्या पूरक कोणाचे पण माप दिलेले आहे. पूरक कोणाचे माप 135 दिले आहे. तर त्या कोणाचे माप किती? तर हा जो 45 अंशाचा कोन दिला आहे ह्याच्या कोटी कोणाचे माप काढावा याच्या. तर इथे बघा आपल्याला 135 अंश हा जो पूरक कोन दिला आहे, हा पूरक कोन दिला नसला तरी आपण या प्रश्नात, तर बघ या उदाहरणामध्ये बघा आपल्याला हा जो पूरक कोन दिला 135 अंशाचा, हा पूरक कोन दिलेला नसला तरी आपण या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो. इथं पूरक कोन कशासाठी दिला? आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी दिलं आहे. कारण बघा आपल्याला कोटी कोणाचे माप म्हटलं आहे. तर कोटी कोन कसे असतात? एकमेकात पूरक असतात आणि दोन कोटी कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 90 अंश. मग समजा तो कोन जर आपण x घेतला तर x अधिक 45 बरोबर किती? 90 अंश. आपल्याला xचे माप काढायचे आहे म्हणून ह्या आधी बाजू बदला. 45 डावीकडे याला आपण उजवीकडे नेलं तर उजवीकडे नेलं काय होईल? इकडं हा बेरज येत आहे, उजवीकडे गेल्यानंतर त्याचे चिन्ह बदलणार आणि हा ऋण होणार. म्हणजे काय होणार? x बरोबर 90 वजा 45. मग 90 मधून 45 गेले राहतात किती? तर 45 उरतात. 45 उरतात. मग त्या कोणाचे माप किती होईल? 45 अंश. म्हणजे पर्याय बी हा आपला बरं उत्तर आहे. आपल्याला 135 कडे जाण्याची काही आवश्यकता पडली आहे का? नाही. फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला हे दोन सूत्र लक्षात ठेवायचे आहेत की कोटी कोन म्हणजे काय? तर ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्यांना परस्परांचे कोटी कोन म्हणतात आणि ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्यांना परस्परांचे पूरक कोन म्हणतात. हे एवढं जर आपल्याला लक्षात असेल तर अगदी आपण या पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर काढू शकतो. एका कोणाचे माप 40 अंश आहे तर त्याच्या कोटी कोणाचे माप किती? पर्याय 90 अंश, पर्याय बी 50 अंश, पर्याय सी 140 अंश आणि पर्याय डी 60 अंश. तर यापैकी बरं उत्तर काय आहे? तर या प्रश्नामध्ये बघा आपल्याला एका कोणाचे माप दिलेलं आहे 40 अंश, तर त्याच्या कोटी कोणाचे माप काढायचे आहे. तर आपण जे दोन नियम बघितले या व्हिडिओमध्ये ते दोन नियम जर आपल्याला माहीत असतील तर अगदी कमी वेळेमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. मग बघा या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर काय आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि कोटी कोन व पूरक कोन आधारित पुन्हा जर तुम्हाला काही उदाहरणं हवे असतील तर तसे कमेंट करा, तसं आपण व्हिडिओ देण्यात येईल. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करा. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.